Subscribe now and press the bell icon. Never miss an update. टॅक्स रिटर्न मी सांगणार ती कंपनी भरणार. तुमचं जीएसटी रिटर्न, टीडीएस रिटर्न मी सांगणार ती कंपनी आणि मी सांगणार तेवढी फी द्यायची. महाराष्ट्रात 28,000 ग्रामपंचायत ग्राम विकास मंत्रालयाने जीआर काढला. आणि त्यात या एका कंपनीला 1500 कोटी रुपये मिळणार. छोटी ग्रामपंचायत असेल तर महिन्याचे 3,750 रुपये, मोठी असेल तर 5,000 रुपये महिन्याचे. ग्रामपंचायतच्या खिस्सेतून जे मोदी सरकार फायनान्स कमिशन संसद, कारण की हा निर्णय ऑल पार्टी झालेला, जे ग्रामपंचायतच्या डायरेक्ट बैंक अकाउंट मध्ये जाते, पीछे के दरवाजे से मुस्लिम ने हाथ सफाई. महिलाला वर्षाला 50,000 रुपये, 28,000 ग्रामपंचायत, 1500 कोटीचं टेंडर. हो, आम्ही विकेंद्रीकरण ठरवलं ना आपण. तर विकेंद्रीकरणात ते कुठल्या ग्रामपंचायतला किती टीडीएस आणि किती जीएसटी, किती रिटर्न भरावं लागतं, अवघे 4 रिटर्न भरावे लागतात. अन्यथा ते वर्षात 2-4 हजार मध्ये काम होते. त्यांनी 50,000 रुपये, फक्त एवढंच नव्हे, जी जग दुसरे मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिला, ती कंपनी प्रॅक्टिकली जन्माला मागच्या वर्षी आली. प्रॅक्टिकल, कारण की कंपनी रजिस्ट्रेशन मला 8 वर्षापूर्वी झालं होतं, पण 8 वर्ष कागदावरच होतं. तिथं नो टर्नओव्हर, कोणीतरी रजिस्टर केलेली कंपनी मुश्रीफ साहेबांचा जावयाचा द्वारा बेनामी गुंतवणुकीने मुश्रीफ परिवाराच्या ताब्यात आली. त्या कंपनीला हा कॉन्ट्रॅक्ट दिला गेला. 2019-20 मध्ये पण टर्नओव्हर 0 रुपये. माझा प्रश्न शरद पवार साहेबांना आहे की व्हॉट इज द प्री क्वालिफिकेशन ऑफ द कंपनी, व्हॉट इज द नेसेसिटी. संसदेने दिलेला ग्रामपंचायत जो अधिकार दिला, त्या अशा प्रकाराने दादागिरी, जोर जबरदस्तीने तुम्ही कसं हिरावून घेता. जे काम 2-5 हजाराचं आहे त्याच्यासाठी 40-50 हजार रुपये का. हा एक भाग झाला. दुसरा भाग, तर कोणत्या कंपनीला की ज्या कंपनीला जन्म झाला तो कशासाठी झाला, हॉस्टेल चालवण्यासाठी. कंपनीचं रजिस्टर जे आहे, रजिस्ट्रेशन, आणि त्या कंपनीचं नावच यस हॉस्टेल प्रायव्हेट लिमिटेड होतं. ते आता जळत होते मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी काय काम करणार, जीएसटी, टीडीएस, टीसीएस रिटर्न. ठाकरे पवार कुछ भी कर सकते हैं. आणि 10 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट, 15,000 कोटी रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट. आणि या कंपनीत जे संचालक आहे ते मी आपल्याला डिटेल्स नोट दिलेली आहे. म्हणजे जे मी बोलतो ते सगळं नोट्स आपल्याला दिली जाते. फक्त तुम्हाला थोडं समजून घ्यावं किंवा प्रश्न यासाठी पॉइंट त्यात सगळे दिलेले आहे. संचालक कोण, अतुल रासकर, सतीश मडचित्ती, हे दोघे
मुश्रीफ व्यवहारात मुश्रीफ साहेबांशी संबंधित कुठल्या ना कुठल्या त्यांचे आर्थिक व्यवहार आहेत किंवा एकमेकांच्या कंपनीत काम करतात आणि पैसा कोणी दिला दुसरं हा सतीश मडचेट्टी अष्टविनायक कॉर्पोरेशन मध्ये होता. अष्टविनायक कंपनी म्हणजे ब्रिज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे फायनान्शियल रिलेशनशिप आलं लक्षात. मुश्रीफ साहेबांची सगळी माया कंपन्या बोगस कंपन्या शेल कंपन्या बंद झालेल्या कंपन्या मग त्याचा जर सेनापती साखर कारखाना असतो गड इंग्रज साखर कारखाना असतो की जळत होतो ते सगळं मॅन्युफॅक्चर करण्यासाठी ते दोनच चार्टर्ड अकाउंटंट आणि त्या दोन चार्टर्ड अकाउंटंटने त्याच कंपन्यांचा वापर केला म्हणून आम्हाला घोटाळा पकडणं फार सोपं होतं. मुश्रीफ साहेबांनी मला माझी लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला. असल मुश्रीफ साहेब किरीट सोमया फक्त चार्टर्ड अकाउंटंट नाहीये ऑल इंडिया मेरिट लिस्ट होल्डर आहे. मुंबई युनिव्हर्सिटीतून पीएचडी केले फायनान्स वर. म्हणून मुश्रीफ साहेब तुमचे घोटाळेबाज सीएना तर जेल मध्ये पाठवणार आहे. चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूटला मी तक्रार केली आहे. म्हणून तुम्ही असे सीए पाठवून मला बिघडवू इच्छितात. सतीश मडचेट्टी चंद्रकांत गायकवाड जयंत दुधेडिया हे सगळेच या सगळ्या टोटल घोटाळ्यातील निगडीत आहेत. याची पण तक्रार मी पोलीस स्टेशन मध्ये केली आहे. या कंपनीचा घोटाळ्याची तक्रार इन्कम टॅक्स विभागात पण आज केली. ईडी कडे उद्या करणार. मी आपल्याला प्रॉमिस केलं होतं की मी कोल्हापूरला येणार. नगरपालिकेला पोलीस स्टेशन मध्ये जाणार. आई अंबेचा आशीर्वाद मागणार. मला फक्त आश्चर्य एकाच गोष्टीचं आहे एवढ्या धमक्या जनतेचं प्रदर्शन आक्रोश विषय मुरगुड मध्ये ज्या पद्धतीने लोक मला भेटत होते नमस्कार करत होते हात मिळवत होते फोटो काढत होते सेल्फी काढत होते त्याचा अर्थ महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या विरोधातली क्रांतीची सुरुवात झाली आहे. धन्यवाद. ठाकरे सरकार के मंत्री हसन मुश्रीफ का तीसरा घोटाला. अपने ही ग्राम विकास मंत्रालय का 1500 करोड़ का टेंडर अपने ही परिवार के अपने ही दामाद मतीन मंगोलों की नामी बेनामी कंपनी को दिया. जो केंद्र सरकार फाइनेंस कमीशन ग्राम पंचायत को डायरेक्ट सभी अधिकार ग्राम पंचायत को देना पैसा उनके अकाउंट में ट्रांसफर करना तो कैची लेकर पिक पॉकेटिंग खीसे काटने का काम ठाकरे सरकार कर रही है. जीएसटी टीडीएस जो रिटर्न भरने के लिए महीने के साल के 2-4 हजार रुपए का काम होता है इन्होंने 50,000 रुपया साल फी तय की. 10 साल का कॉन्ट्रैक्ट दिया. इस घोटाले की जांच के लिए हमने पुलिस स्टेशन में तथा इनकम टैक्स में शिकायत की है. आने वाले सप्ताह में मैं गवर्नर जी से मिलने वाला हूं महाराष्ट्र के राज्यपाल जी को. कल ईडी में ये शिकायत करूंगा. मला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे ही कला जी आहे मंत्र्यांनी स्वतःचा मंत्रालयाचं टेंडर कॉन्ट्रॅक्ट स्वतःचा नामी बेनामी कंपनीला द्यावं हे मी कला यासाठी म्हणतो. आमच्याकडे आणखीन 2 मंत्रालयाचे किस्से आलेले आहे.
म्हणूनच मी म्हणालो की पवार आणि ठाकरे साहेबांनी आपल्या मंत्र्यांना नेत्यांसाठी अभ्यास शिबिर भरवतात. बेनामी कंपन्या, घोटाळ्याचा पैसा कसा पार करायचा, कधी बंद झालेल्या कंपनीचं बँक अकाउंट उघडायचं आणि कसा आपल्या खासदारचे कॉन्ट्रॅक्ट आपल्या परिवाराला कसं द्यायचं. दुसरे 2 मंत्रालयाची माहिती आलेली आहे, त्याच्यावर आमचं होमवर्क चालू आहे. सर, कल आपने दावा किया था कि आप कुछ और नेताओं और कुछ और मंत्रियों के भी नाम लेंगे और खुलासा करेंगे भ्रष्टाचार का. तो वो कौन मंत्री और कौन से नेता है असद शरीफ के अलावा, इसके बारे में आप कहते हैं? और 2 मंत्रालय की फाइल मेरे पास आ गई है. 2 में से एक विदर्भ के मंत्रालय की है, विदर्भ के मंत्रालय ना, विदर्भ के मंत्री की. माझ्याकडे आणखी 2 अर्थात पद्धतीची माहिती आली आहे. त्यांना एक मंत्रालयाचे मंत्री विदर्भात माझं होमवर्क पूर्ण झालं की त्याचीही माहिती मी समोर ठेवतो. सर, निम्मे मंत्री जेलमध्ये आणि निम्मे मंत्री दवाखान्यात जाणार असं आपण सूचित करता, म्हणजे सरकार पडणार असं आपल्याला म्हणायचं का थेट? यांनी 10,000 वर्ष शासन करा, परंतु घोटाळे बंद करा. सर, आपण भाजप कार्यकर्त्यांची नंतर बैठक आहे, हे पत्रकार परिषद वाक्य पूर्ण करतो, त्यांना तारीख आवडत. तर आमचं असं म्हणणं आहे, कोविड मध्ये यांनी करप्शन केलं, त्यामुळे महाराष्ट्रात कोविडचा मृत्यूंक प्रचंड वाढला. आता ग्रामपंचायतला दिलेले अधिकार अशा प्रकाराने कापतायत, किती कापतायत. आमचं जे आंदोलन आहे हे घोटाळा उघडकीस करून भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचं. पण आतापर्यंत मी 14 मंत्री आणि नेत्यांचे घोटाळे उघडकीस आणले. सगळे 14च्या 14 वर एक्शन इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. होते असं ईडी का बुलावा आया किंवा किरीट तोमरने घोटाळा काढला तर अर्धे एका आपल्या ताईने पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली की मंगळसूत्र चोरीला गेलं. काय नाम घेतोय चोरांना पोलिसांनी कुठलं मुरगुड पोलीस स्टेशननी समजा पकडलं, त्या सगळे 10 दुसरे मंगळसूत्र सापडले नाही. आता नाही, आता गेले ते 10-9 माझे झाले. आता त्याच्यावर कारवाई करता येणार नाही. याचं मुश्रीफ करू शकतात, कायदा नाही. चोरी त्यावेळी पकडली जाते, घोटाळ्याची माहिती आल्यानंतर घोटाळ्याचे डॉक्युमेंट जाहीर केले जातात. तर तो घोटाळा नाही आहे असं एक पण शरद पवार ठाकरेंचे नेते म्हटले नाही. चुडाचं राजकारण करतात, ईडी कारवाई करते, इन्कम टॅक्स कारवाई करते. अरे भाऊ, घोटाळा झालाय हे सांगा ना. म्हणून साहेब आपण डायव्हर्ट करायला लागला विषय मूळ आहे असा. प्लीज लेट मी कंटिन्यू. मूळ विषय असा आहे की ज्या इन्कम टॅक्स कडे याची सगळी तपासणी झाली, ज्या इन्कम टॅक्सनं हे सगळं बघितलं, धाड टाकली आणि ज्याचे काही कागद व्हेरिफिकेशन केले असतील, यावरती तुम्ही आता आरोप केलेले आहे, तर त्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंट जे इम्पार्शल आहे असं आम्ही समजतो सगळे ग्रामस्थ नागरिक. तर त्या इन्कम टॅक्सनं ईडीला का कळवलं नाही असा एक साधा सरळ प्रश्न आहे. डोंट टेल मी मंगळसूत्र किंवा त्यालाच अजून जरा मी स्पष्टीकरण करतो की ज्या तपास यंत्रणांकडून ज्या गुन्ह्यांच्या बाबतीत तपास सुरू आहे त्याच्यात पुढं काहीच का आलं नाही. तुम्ही आता आरोप करताय तर ते इतके दिवस झोपले होते का असा विषय आहे त्या पाठीमागे. ठीक आहे, त्यातच एक त्याच धक्क्याला जोडून की आता तुम्ही आरोप केले की तुम्ही जे आरोप केले कायदेशीर तुम्ही तक्रार केल्या तुमच्या अंदाजानुसार नाही तोच प्रश्न त्याच्या अंदाजानुसार या 14 मंत्र्यांवर किंवा कुठल्याही मंत्र्यांवर तुम्हाला वाटतं की कधी हे सिद्ध होईल आणि कधी कारवाई होईल? आता इन्कम टॅक्स आता नेक्स्ट राऊंड माझा उत्तर नंतर दुसऱ्या ही मुस्लिमांची भाषा गेली 12-15 दिवस ऐकतोय मी उत्तर देतोय.
मुस्लिमांना सर्टिफिकेट देतात. याचं सगळं उत्तर आहे. नाही, इन्कम टॅक्स बद्दल एक तुम्ही काय मिनिट बोलता? भाऊ, एक मिनिट तुमच्याकडे इन्कम टॅक्सचं सर्टिफिकेट ते आरोप धाड यापूर्वी टाकलेली होती. प्रश्नाचं कारण तर तुम्ही असं असं कसं बोलू शकता? ही जी प्रेस नोट आहे ह्याच्यात तुम्ही असा उल्लेख केलाय की चौकशी करावी व्हावी अशी मागणी करत आहे. तुम्ही गुन्हा दाखल केला आहे का चौकशी व्हावी अशी मागणी केली? या पहिल्या प्रश्नापासून आपण पुढे सुरुवात करेल. आता तुम्हाला परत सेकंड चान्स मिळेल. बाकीच्या प्रश्न झाले. मी पुन्हा एकदा सांगतो, इन्कम टॅक्सने कुणालाही क्लीन चिट दिली हे मला माहिती नाही, मला सांगितलं गेलं नाही. इन्कम टॅक्सच्या उच्च अधिकाऱ्यांची माझी चर्चा झालेली आहे. त्यांना ईडीतनं पुरावे पण दिलेले आहेत. चौकशी सुरू आहे. आता परवा परत अधिकाऱ्यांनी सांगितलं, इन्क्लुडिंग इन्कम टॅक्सच्या ऑल इंडिया बोर्ड चेअरमॅन दिल्ली, त्यांनी अधिकारी दिलेली आहे. गेल्या 15 दिवसापूर्वी जो आरोप केला साहेबांच्यावर, त्याबद्दल 100 कोटी दावा दाखल केला. परत साहेबांनी केला. त्याबद्दल आता 100 कोटी दावा दाखल करतील. या 100 कोटीवर तुम्ही कसं फेस करता? आणि तुमचा म्हणजे कोल्हापूरचा कोल्हापूरचा जिल्हाधिकाऱ्यांनी माझ्यावर प्रतिबंध टाकला होता पोलीसच्या मदतीने. त्यात एक पॅरेग्राफ दिला आहे की तुमच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठं प्रदर्शन करणार आहे, निदर्शन. आणि त्या गनिमी काव्याने तुमच्या जीवावर हे मी नव्हतं लिहिलं, बरोबर. आता माझे सिक्युरिटी वाले जे आहे इथल्या पोलिसांनी पण, मी फक्त मोदी सरकारची सिक्युरिटी द्यायचं की बाबा तुम्ही जरा बी केअरफुल. कोणी काय वस्तू देत असेल तर पहिल्या नेटात चेक, हा एक भाग झाला. आणि बाकी नोटीस जर एवढ्या 7 नोटीस झाला तो दुसरा 17 आणि काय फरक पडणार? ज्या पद्धतीने राष्ट्रवादीचे नेते आता तुमचं काय दुसरा माझं का एक नो माय रिक्वेस्ट की तुमचेच सहकार्य आहे ना, तर सगळ्यांना माझा असा प्रश्न आहे, सकाळी लीड सोमय्यांनी आतापर्यंत हसन मुश्रीफांचे 3 घोटाळे बाहेर काढले. आता तिसरा घोटाळा तुम्ही बाहेर काढलेला आहे 1500 कोटींचा. आणि या 1500 कोटीच्या घोटाळ्यामध्ये पण शेल कंपन्यांमार्फत पैसे आलेले. कोलकात्याच्या किंवा इतर भागातल्या ज्या शेल कंपन्या आहेत आणि जे पैसे वारंवार ट्रान्झॅक्शन झालेले आहेत त्याची कागदपत्र सुद्धा तुमच्याकडे आहेत. मात्र यामध्ये जी मोडस ऑपरेटिव्ह सिस्टीम दिसते, त्या मोडस ऑपरेटिव्ह सिस्टीम मध्ये नेमका कोणाचा यामध्ये तुम्हाला सहभाग दिसतो? मुद्दा नंबर 1. त्याला जोडून दुसरा प्रश्न, हसन मुश्रीफ परिवाराव्यतिरिक्त अजून या मोडस ऑपरेटिव्ह सिस्टीम मध्ये कोणाचा भाग आहे का? आणि त्या संदर्भातली कागदपत्र तुमच्या हाती लागलेली आहेत का? यात मी थोडं वाढवतं, माझ्याकडून राहिलं होतं. हे त्याचं 4 पाऊल पुढे गेलेले या घोटाळ्यात. कारण की यात हा पैसा केंद्र सरकारकडून येतो, फायनान्स कंपनी. केंद्र सरकार म्हणजे कुठलाही मंत्र्यांचा नसतो पण. आणि आपण डिसेंट्रलायझेशन, विकेंद्रीकरण, तर याला फाचर आहे. म्हणून मी केंद्र सरकारकडे, फायनान्स कमिशनकडे, नीती आयोगकडे ही तक्रार नोंदवणार आहे की आपण अशा प्रकारची करायची सूट दिलेली आहे. आणि त्या 2000चा माल 22,000 मध्ये मंत्री स्वतःचा कंपनीला विकतोय. पैसे तर तिथून जाणार आहे. हा एक भाग. मोडत ऑपरेटिव्ह फार सिंपल आहे. तिन्ही कंपन्यांचा भाग की आता तुम्हाला आपल्या म्हणजे पहिल्यांदा नाही पण तर थोडं शेल कंपन्याबद्दल थोडं अनुभवता. आता हे की ब्लॅक का पैसा व्हाईट करण्यासाठी हिंदुस्थानात त्याला कोलकाता कंपनी पॅटर्न असं म्हणतो. कोलकाता कंपनीमध्ये तिथं पॅटर्न त्या मुंबईत पण आहेत आणि सुरत, अहमदाबाद, सुरत मध्ये पण आहे. तर कोलकाता कंपनी पॅटर्न म्हणजे काय? कोणीतरी तिथे एक कंपनी उघडतो, ज्या मंत्र्यांना पैसे ब्लॅक के व्हाईट करायचे, भ्रष्टाचारचे पैसे पास करायचे, ते तो या एजंट. हिंदुस्थानात 100 मोठे एजंट आहेत. मी गेल्या वेळी मुंबईचा प्रेस कॉन्फरन्स अग्रवालचं नाव दिलं होतं की अग्रवाल एजंट कडून यांच्याकडे पैसे आलेत आणि त्याच अग्रवाल एजंटनी एक दुसरा घोटाळा जिथे जेल 30,000 झाली आहे
तर तिथून जो पैसा तिथे येऊन इथे पण मुसरी बांधता ह्याच्यात त्या कंपन्यांची नावं मी आज दिली आहेत, मुद्दामून वेळ घालवला नाही, त्या सगळ्या कॉमनच आहे. फक्त ह्या मंत्रालयाने जसं स्वतःला कॉन्ट्रॅक्ट दिलाय, दुसऱ्या 2 मंत्रालयाने असंच दिलं आहे. सिमिलर टाईप म्हणजे ग्रामपंचायतच्या खात्यातून तर ग्रामपंचायतचे अधिकार कशा प्रकाराने पैसे चोरायचे तर ग्रामपंचायतला तुम्ही सल्ला द्या. दुसरा शब्द निघाला तर राहू द्या, कारण मग तो घोटाळाच बाहेर पडणार. तर दुसरं पण असं एक टेंडर माझ्या हातात आलेलं आहे. आता तुम्ही पण थोडं संशोधन केलं तर कळेल. त्याला जोडून प्रश्न आहे की ज्या एक्सपर्ट सीएचा यामध्ये वापर करण्यात आलेला आहे पैसे वळवण्यासाठी किंवा कागदपत्रांसाठी, तर याची तक्रार तुम्ही 5 कारखान्यांचे यामध्ये रिसर्च करणार आहात. अमित पॉईंटला नेमकं तुम्ही रिपोर्ट या संदर्भातला कधी सबमिट करणार आहात आणि जे एक्सपर्ट सीएने जे डॉक्युमेंट सगळे हाताळलेले आहेत तर त्यामध्ये तुम्हाला काय त्रुटी त्यामध्ये आढळताना मिळतात का? मला असं आहे की मुश्रीफ साहेबांचे 2 साखर कारखान्याचे घोटाळे बाहेर आले. एक तो प्रायव्हेट लिमिटेड आहे, दुसरा जो आहे गड इंग्रज तो सहकारी. आज सकाळी म्हणजे सगळ्यांना परत आज सकाळी 7 वाजता सातारा ना जरंडेश्वर साखर कारखान्याचे जे मूळ पदाधिकारी होते, उपाध्यक्ष होते, ती संस्था आज पण जिवंत आहेत. त्यांच्या बरोबर 40-45 शेतकरी मला साताराला भेटायला आले होते. त्यांनी मला सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही भाग भांडवल शेत दिले, आम्ही जमिनी दिल्या आणि हे एक महाराष्ट्रात एक वेगळ्या प्रकारचं मॉडेल डेव्हलप झालं. पर्टिक्युलरली 2004 ते 2010-12 पर्यंत अशा प्रकारच्या अनेक कारखाने प्रायव्हेट लिमिटेड झाले. तर त्या शेतकऱ्यांवर अन्याय होतोय का? मग जरंडेश्वरचं उदाहरण मला मिळालं, तो आता बेनामी विकत घेतला. रोहित पवारचा कुठला आहे? कन्नड. त्यानंतर हा गडहिंग्लज. तर मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली की ते 5 साखर कारखाने यांचं मी ह्या घोटाळ्याचं किंवा जे काही झालं मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट आणि त्यात अपारदर्शक कोणीतरी उद्योगपतींनी किंवा कुठला मोठा पॉलिटिशियन बिझनेसमॅन त्यांनी बिडिंग करून घेतलं, माझी काय हरकत नाहीये की तो शिकत होता. तर आता 5 साखर कारखान्याचा मी स्टडी करणार आणि तो रिपोर्ट केंद्रीय सहकार मंत्री अमित शहाना चौथा घोटाळा केलाय का? चौथा घोटाळा केलाय का? भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र सर. हो. आणि हा घोटाळा तुम्ही कधी बाहेर काढणार? सीए आहात, वारंवार आपण 3 पत्रकार तिघे एक करून माझा आहे का सगळ्यांनी अंबाबाई मंदिरात भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची प्रार्थना केली. या भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रामध्ये भविष्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही भ्रष्टाचार केला तर त्याची तुम्ही मागणी करणार का चौकशीची, किंवा यापूर्वी ज्यांच्यावर आरोप झाले त्याची तुम्ही चौकशी करणार का भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रामध्ये? तुम्ही प्रायव्हेट तुम्ही मेरिट होल्डर एक सीए आहात आणि आतापर्यंत 9 जणांच्यावर तुम्ही आरोप केले आहे, पण तुमच्यावर वारंवार असा आरोप केला जातो की तुम्ही एखादं प्रकरण उघडकीस आणलं की ती तडीच नेत नाहीत. कारण अजित पवारांना क्लीन चिट दिलेली आहे, छगन भुजबळ दोषमुक्त झालेले आहेत आणि त्याला जोडून दुसरा प्रश्न, स्वपक्षीयांच्या घोटाळ्याबाबत तुमचं मौन असतं, या संदर्भात काय सांगा? राणे साहेबांना तर बढतीच मिळालेली आहे आणि स्वपक्षी अगदी बरोबर आहे. त्याला तुम्हाला काय म्हणायचं आहे असं लोकांचं मत आहे. आपण पत्रकार लोकांचं. अरे एक मिनिट, मला आपला उद्देश कळला ना. आता दुसऱ्यांना संधी द्यायची त्याला जोडूनच होतं. एक मिनिट, नो यू हॅव टू. तुम्हाला मला आपली पत्रकार परिषद बोलायनंतर आपण दोघे वाद संवाद. एक मिनिट, अशा प्रकाराने 1 मिनिट पत्रकार अशा प्रकाराने पत्रकार परिषदेत तुम्ही माझं व्यक्तिगत इंटरव्ह्यू घ्या किंवा तेवढं
आता या सगळ्यांना न्याय द्यावा लागतो. हा आपण तीन प्रश्न. एक यांनी महाराज नरेंद्र मोदींनी गेल्या 10 वर्षात भ्रष्टाचार मुक्त भारत हे करून दाखवलं. नोव्हेंबर 2019 मध्ये ठाकरे सरकार आल्यानंतर जसं का असं वाटायला लागलाय की भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्राची सुरुवात ठाकरे सरकारने केली. आपल्या माहितीसाठी मी आतापर्यंत 22 घोटाळे काढले आणि 22 चे 22 घोटाळे घोटाळे असल्याचं सिद्ध झालं. आज सकाळी 11:30 वाजता लोकायुक्तमध्ये माझ्या याची व्हर्च्युअल व्हिडिओ हिअरिंग होती. इथूनच मी केली 11:30 वाजता. उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर कोविड आल्यानंतर स्वतःचा बिझनेस पार्टनरसाठी 5,000 खाटांचं हॉस्पिटल 62 कोटीची जागा 2100 कोटीत घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला. लोकायुक्तमध्ये सुनावणी सुरू झाली. माझी याचिका एक्सेप्ट झाली. राज्य सरकार महापालिकेला नोटिसी दिल्या गेल्या की तुम्ही महिनाभरात रिप्लाय फाईल करा. त्यांना अर्धा मी ऑलरेडी चिडलो. महापालिकेने सांगितलं आम्ही ते 5,000 खाटांच्या हॉस्पिटलसाठी जमीन 2100 कोटी देखभाल करणार होतो. त्यात अनियमितता आढळली म्हणून आम्ही ते रद्द केलं. प्रताप सरनाईकची 35 कोटीची जमीन ईडीने जप्त केली. अनिल देशमुख फरार आहे. परमवीर सिंग गायब आहे. अनिल परब आज जे ईडी मध्ये गेले होते त्यांचा रिपोर्ट बेकायदेशीर आहे हे महाराष्ट्र सरकारने एफिडेव्हिट फाईल केलं की आम्ही अनिल परबला नोटीस दिली आहे. अनिल परबचं बांद्रा पूर्वचं कार्यालय बेकायदेशीर होतं. नोटीस म्हाडाने दिली होती पण ते तोडत नव्हते. आणि आता महिनाभरापूर्वी ही ऑफिस बेकायदेशीर आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले गेले. आता मी 22 पुरावे दिलेले. एकही खोटा त्या ठिकाणी नाही. हसन मुश्रीफचे मी सांगितलं 98% शेअर हे शेल कंपन्यांमधून आलेले हे दिले ना नावा सकट. तुम्हाला नाही ओळखलं तर मी 98%. एका कंपनीत 97%, दुसरा कंपनीत 98%. आता हे ग्रामपंचायतनं देतोय ना कागदपत्र पुरावे म्हणून लाख मध्ये तुमच्या 3 भैया असं आहे की किरीट सोमय्याने उद्या काय चूक केली, भ्रष्टाचार केला. किरीट सोमय्यावर का एक प्रश्न मला प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मध्ये येतो आणि तो पहिल्यांदा कोणी विचारला होता अनिल परब की किरीट सोमय्यांना फक्त माझाच रिसॉर्ट दिसतो, नारायण राणेचा बंगलो CRZ मध्ये आहे, त्याच्या विरुद्ध का काय बोलत नाही. मी हात जोडून त्यांना जी प्रार्थना केली त्या परत करवीर नगरीत करतो. मंत्री महोदय CRZ हा विषय ठाकरे माननीय अनिल परब साहेब आपल्या महाराष्ट्रात पर्यावरण मंत्रालय हे मान्य मुख्यमंत्री परिवाराकडे आहे. तो मला का रोज बांधतात माझ्या मला का प्रश्न विचारतात. म्हणून ज्यांनी माझा हत्या करण्याचा प्रयत्न केला, उभान दगडफेक गाडी अडवणं असे माननीय ताई भावनाताई डवळी यांचा सहकारी यांचा पार्टनर ज्यांच्या गेल्या 2 वर्षात सगळ्या कंपन्या एस्टेट ज्यांच्या नावाने केल्या आहे असा सईद खानला आज पहाटे अटक करण्यात आली. धन्यवाद. सर आपण बोलत नाही.